जय जगदंब. सर्व भाविकांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील 7व्या अध्यायाचा भावार्थ समजून घेणार आहोत. चंड आणि मुंड या दैत्यांचा वध जगदंबेने कशा प्रकारे केला हे या कथेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. जगदंबेचं जगज्जननीचं ध्यान या पद्धतीने या अध्यायात आलेलं आहे. ओम ध्यावीती रत्नपीठा मधुरशुकश्वरा ऐकिजी श्यामलांगी पद्माक्षी पाय ठेवी शरीश शिकला वाद्यवीणा सुरंगी कंठी कल्हार माला नियमित बिलसे चोळीती रक्तवस्त्रा मातांगी शंखपाचा मधुर मधुमदा कुंकुभाळी विचित्रा. या ठिकाणी ओम श्री मातंगी देवीचे ध्यान करीत आहे. श्री रत्नमय सिंहासनावर बसून पोपटाची मधुर वाणी श्रवण करीत आहे. तिची अंगकांती ही श्यामल वर्णाची आहे. तिने आपले एक पाऊल कमलावर ठेवलेले आहे. तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केलेली आहे व कंठात कल्हार पुष्पाची माळ घातलेली आहे. जी वीणावादन करीत आहे ती लाल रंगाची साडी नेसलेली आहे. तिच्या अंगात घट्ट चोळी शोभून दिसत आहे. तिच्या एका हातामध्ये शंखमय पात्र आहे तर तिच्या मुखावरती मधुर मद्यपानाचा थोडासा प्रभाव जाणवत आहे. तिच्या भाळावरती कुंकू अत्यंत शोभून दिसत आहे. असं जगदंबेच्या ध्यान करून तिला नमस्कार करत आहेत. ऋषी पुढे सांगतायत. मेधा ऋषी सुरथाला म्हणता आहेत, हे राजा, यानंतर शुंभाकडून आज्ञा झालेले चंड आणि मुंड नेतृत्व लाभलेले दैत्य आपली शस्त्र अस्त्र सुसज्ज करून चतुरंग सेनेसह देवीला पकडण्यासाठी रवाना झालेले आहेत. पर्वतावर हिमाचलाच्या सुवर्णमय उंच शिखरावर पोहोचतात त्यांनी सिंहारूढ देवी पाहिली आणि ती मंद हास्य करत होती. तिला पाहताच ते सर्व दैत्य तिला ताब्यात घेण्यासाठी तत्परतेने विविध उपाय करू लागले. कोणी धनुष्य सज्ज केले, कोणी तलवारी उपासल्या, तर काही जण तिच्या अगदी जवळ जाऊन ठेपलं. तेव्हा जगदंबा त्या वैऱ्यांवरती अतिशय संतापली व त्यावेळी तिने अत्यंत कोपामुळे तिचा चेहरा काळा भोर झाला. तिच्या विशाल भाल प्रदेशातून भुवया वक्र झाल्या आणि त्यातून भीषण मुख असलेले खडंग आणि पाश धारण केलेली काली झपाट्याने प्रगट झाली. विचित्र खडबांग धारण केलेली, व्याघ्र चर्म नेसलेली, नरमस्तकांची माळ भूषण म्हणून गळ्यात घातलेली अशी ती काली तिच्या अंगावरचे मांस गेल्यामुळे अतिशय भयानक अशी दिसत होती. तिचे मुख अतिशय विशाल होते. लळलणाऱ्या जिभेतून फार भीषण असे वाटत होते. तिचे आकासलेले डोळे लाल भडक झाले होते. ती आपल्या कर्कश गर्जनेने दश दिशातून दणकावून टाकीत होती. ती देवी महादैत्यांना ठार करीत होती. त्या असुर सेनेला वेगाने तोडून पडली आणि सर्वांना भक्षण करू लागली. ती देवी प्राशरक्षक वीर, अंकुशधारी महूत आणि योद्धे घंटा यांच्यासह कितीतरी हत्तींना एकाच्या हाताने कवळून आपल्या तोंडात टाकीत होती. याचप्रमाणे ती घोडे, योद्धे, सारथी यांच्यासह रथ तोंडात टाकून त्यांना आपल्या दाढांनी अतिशय भयंकर रीतीने रगडत होती. ती कोणाचे केस धरून तर कोणाचे मनगट दाबून, कोणाच्या लाथेने तुडवून तर कोणाच्या छातीत धडक देऊन खाली पडून रगडून ठार करत होती. याचप्रमाणे ती असुरांना सोडलेले शस्त्र, मोठमोठी अस्त्रे तोडाने पकडून क्रोधावश त्या दातांनी चूर्ण करत होती. अशा प्रकारे तिने दृष्ट आणि बलवान असुर सेनेला अक्षरशः पार भरडून टाकले. तिने काहींना भक्षण केले तर काहींना तडाखे मारून टाकले. काहींना तलवारीने ठार केले तर काहींना खडबांगाच्या फडक्याने मारले. काही दत्त्यांना त्या तीक्ष्ण दाडांनी घायाळ केले. अशा प्रकारे सामर्थ्यवान असलेल्या असुरांना क्षणभरात मारले गेलेले पाहून संतप्त झालेले चंड अतिशय भीषण असे कालीवर एकदम धावून गेला. त्या समयी महादैत्य मुंडाने अतिप्रचंड शिरवृष्टी करून शस्त्रावधी चक्रे सोडून त्या भेसूर डोळ्याखाली काळीला पुरते झोळकवून टाकले. ती असंख्य चक्र देवीच्या मुखात शिरून गडप घालता असतानाच बहुसंख्य सूर्यबिंबेच्या एका काळ्या मेघाच्या उदरात लुप्त होत आहे असे भासत होते. तेव्हा विक्राळ जबड्यातील दंतप्रभेमुळे पाहण्यासाठी कठीण इतकी उज्ज्वल दिसणारी प्रचंड गर्जना करणारी ती काली अत्यंत क्रोधाने विकट हास्य करू लागली. ती देवी मुखाने असा हुंकार करू
करून प्रचंड तलवार उपसून त्वेषाने चंडावर धावली. त्याचे केस पकडून तलवारीने त्याचे मस्तक छेदले. चंड मारला गेला हे पाहून मुंड देवीवर धावला. तेव्हा त्वेषाने खडंग प्रवाह करून त्याने देवीला धरावस गेला. तेव्हा पराक्रमी चंडमुंड दोघेही वध झाली हे पाहून उरलेली असुर सेना भयाने व्याकुळ होऊन दद्दुशाने धावत सुटली. कालीने चंडमुंड या दोघांची मस्तके आपल्या हाती घेतली आणि चंडिकेपाशी जाऊन प्रगट विकट हास्य करीत म्हणाली, हे घे चंडमुंड, मी तुला पशु तुझ्यासाठी मारून आणलेले आहेत. युद्धरूपात यज्ञ शुंभ आणि शुंभ यांचा तू स्वतः वध कर. आणि ऋषी पुढे सांगतायत, हे राजा, यावेळी कालीने मारून आणलेले चंडमुंड महासुरांना पाहून कल्याणकारी चंडिका तिला मंजूळ वाणीत म्हणाली, हे देवी, तू हे चंड आणि मुंड यांना घेऊन माझ्यापाशी आलेली आहेस, म्हणून तुला या जगामध्ये चामुंडा नावाने तू प्रख्यात होशील. चामुंडा माता की जय. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणात सावर्णिक मन्वंतरे देवी महात्म्यामधील चंडमुंड वध नावाचा 7वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तसं जगदंबा अर्पणमस्तु. चामुंडा माता की जय, रेणुका माता की जय, महालक्ष्मी माता की जय, सप्तशृंगी माता की जय, तुळजा भवानी माता की जय, जगज्जननी जगदंबा माता की जय. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे.